स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. इथं हा आरोप होतो की काँग्रेस पार्टी ही काही लोकांची दावणीला बांधलेली आहे. मग इथून पुढं असं होणार नाही. मी जरा ताकदीपेक्षा डोक्यानं राजकारण करणारा माणूस आहे. मी तुम्हाला ग्वाही देतो, येणारे दोन्ही खासदार आणि खानापूर आटपाडीचा भविष्यातील होणारा आमदार हा काँग्रेस पक्षाचाच असेल आणि तो हाताच्या चिन्हावर निवडून आलेला असेल. SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स. आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी. एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध. या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. भाजप सोडल्यानंतर मनोज देवकर हे काय करणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. मात्र आता त्यांना काँग्रेसचं मोठं पद मिळालेलं आहे. आपल्यासोबत मनोज देवकर आहेत चर्चा करण्यासाठी. खरं तर मनोज देवकर नेहमी आपल्यासोबत असतात, अनेक वेगवेगळे विषय घेऊन ते आपल्यासमोर येत असतात. आज त्यांच्याकडे काँग्रेसची जबाबदारी देण्यात आलेली आहे. काय सांगाल, काय निवड झाली? माझी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदी नेमणूक झालेली आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सांगली जिल्ह्यामधली जी भूमिका आहे ती मांडण्याची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आलेली आहे. ती जबाबदारी मला काँग्रेस कमिटीचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी दिली. ही जबाबदारी मिळण्यामागं मला आमचे खासदार विशालदादा पाटील असतील किंवा आमचे नेते बाळासाहेब कदम असतील, ह्या सर्वांच्या प्रती मी माझं ऋण व्यक्त करू इच्छितो. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही काही पोस्ट करत होता की भाजप ज्यावेळी तुम्ही सोडली त्यानंतर तुम्ही राजकारणातून संन्यास घेणार, कुठेही जाणार नाही. परंतु तुम्ही आता काँग्रेसमध्ये आलाय आणि तुमच्यावर टीका देखील सुरू झाली. तुम्ही परत राजकारणात आला. नाही, राजकारणातून संन्यास घेणार असं मी म्हणालो नव्हतो. मी सक्रिय म्हणजे मी थोडासा निराश झालेलो होतो. का निराश होतो? कारण ज्या गोष्टीसाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो किंवा तसं काही होताना दिसत नव्हतं किंवा जी चुकीची धोरणं किंवा चुकीच्या गोष्टी त्यांच्याकडून होत होत्या त्याला स्पष्टीकरण आपण कुठं देत बसायचं. म्हणजे लोक मला असे प्रश्न विचारायचे जणू काही मीच सत्तेत आहे किंवा मीच मंत्री आहे, अशा आविर्भावात लोक मला प्रश्न विचारायचे. आणि काँग्रेसमध्ये माझी लोकप्रियता किती आहे किंवा माझ्याकडून लोकांच्या किती अपेक्षा आहेत हे ज्यावेळी मी काँग्रेस सोडली त्यानंतर मला प्रत्येक दिवशी जाणवायला लागलं. कारण मी ज्यावेळी कुठल्याही कार्यक्रमात बाहेर जायचो, लग्नाला जायचो किंवा कुठेही सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना लोक मला भेटायचे आणि म्हणायचे की तुम्ही चुकीचं केलं आहे, तुमची गरज काँग्रेस पक्षाला आहे, काँग्रेस पक्षाला तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे आणि तुम्ही काँग्रेस सोडायला नको होती, असा लोकांचा दबाव माझ्यावरती आलेला आहे. म्हणजे आणि ह्यामध्ये सर्व पक्षीय लोक आहेत की ते म्हणायचे की तुम्ही काँग्रेस पक्षातच राहिलं पाहिजे, तुमचा विचार हा काँग्रेस पक्षाचा आहे आणि तुम्ही तिथेच चांगले काम करू शकता. आणि मी लोकांचं ऐकलेलं आहे. आता सध्या बघितलं तर अनेक जण भाजपमध्ये जात आहेत, परंतु तुम्ही भाजप सोडून काँग्रेसमध्ये आला, काय गमक? नाही, लोक भाजपमध्ये जातात म्हणजे कसं की हे भाजपचंच नाही आहे. उद्या समजा काँग्रेस सत्तेत आली, येणारच आहे, 100% येणार आहे, त्यावेळी हे जे लोक जे सोडून चाललेले आहेत किंवा सोडून गेलेले आहेत, मला खात्री आहे त्यातले जे विचारधारेशी किंवा उजव्या विचारसरणीचे लोक असतील, संघाचे लोक असतील, ते सोडले तर बाकी सगळे रिटर्न आलेले तुम्हाला दिसतील. आता तुमचं या ठिकाणी तुम्हाला पद मिळालं काँग्रेसचं, त्यानंतर तुमच्यावर टीका सुरू झाली की तुमचं काय आहे, तुम्ही एखादी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही, एखादी जिल्हा परिषद निवडणूक लढवली नाही, तुम्हाला पद मिळून तुमच्या पाठीमागं काय ताकद आहे, कसं सांगू शकताय?
तुम्हाला खरं सांगू का की मी ज्या बॅकग्राऊंडमधून येतो तुम्हाला माहिती आहे, मी पण तुमच्यासोबतच पत्रकारितेला सुरुवात केली. मला आठवतं, लोकांना पण माहिती असलं पाहिजे की मी शेतकरी कुटुंबातून येतो. मी एक भूधारक शेतकरी आहे. माझे वडील शेती करत होते. जसा माझा जन्म झाला, माझ्या जन्माच्या अगोदरपासून, त्याच्या आधी वडिलांची दुकानदारी होती पण ते त्यात अयशस्वी ठरले त्यांचं दुर्दैवानं. आणि माझ्या जन्माच्या आधीपासून वडील माझे शेती करत होते वेजेगावमध्ये. आज व्यक्तिगत माझ्या नावावर फक्त 3.5 एकर जमीन आहे, त्याच्यापेक्षा कमीच आहे. आणि मी स्वतः शेती करतो. माझ्या करिअरची सुरुवात तरुण भारतमध्ये वेजेगाव वार्ताहर म्हणून केलेली आहे. मला आठवतं त्यावेळी 500 रुपये मानधन होतं. 2012 सालची गोष्ट सांगतोय. आणि प्रत्येक वर्तमानपत्राचं धोरण असतं की आपण जेवढं काम करू, जेवढ्या जाहिराती, जेवढा बिझनेस त्यांना देऊ, त्याच्या प्रमाणात काही, म्हणजे पत्रकारांची काय अवस्था असते हे तुम्हाला कल्पना आहे. मी जर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो असतो तर मला ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता नव्हती. मी स्ट्रगल अजूनही करतो. मी कोणी मोठा माणूस नाही, मी काँग्रेस पक्षाचा एक साधारण छोटासा कार्यकर्ता आहे. आज मला लोकांनाही विचारायचं आहे, जे माझी मापं काढत आहेत म्हणा, त्यांनाही मला विचारायचं आहे की आज लोकशाही कुठं राहिलेली आहे, किंवा आज सामान्य माणूस आरक्षण नसेल तर निवडणूक लढू शकतो का? आज मी ज्या वॉर्डात माझं मतदान आहे, मला म्हणजे खंत वाटते की तिथं जर निवडून यायचं असेल तर तुम्हाला 10 ते 20 लाख रुपये खर्चावे लागतात. मी मराठा समाजात जन्माला आलेला सामान्य कार्यकर्ता आहे. आज मला सांगा, कुठलाही सामान्य माणूस हा निवडणूक लढू शकतो का? आज आमदारकीचं बजेट काय आहे, खासदारकीचं बजेट काय आहे? आपण म्हणतो की लोकशाही आपल्या देशामध्ये आहे, पण आज लोकशाही काही चुकीच्या गोष्टींना, म्हणजे ह्याला मतदार पण जबाबदार आहे. जर तुम्ही मतदान करत असताना आदल्या रात्री तुम्हाला कुठं म्हणजे काय भेटतंय का म्हणून लोक जर मतदान करायची थांबत असतील, तर जे लोक मला म्हणतात ना तुमच्या मागं ताकद काय आहे किंवा काय आहे, मला एवढं सांगायचं आहे की लोकांच्या मनामध्ये काँग्रेसचा विचार अजून जिवंत आहे. आपल्या मतदारसंघातलं राजकारण हे व्यक्तिकेंद्री चालतं, पक्षीय चालत नाही. त्यामुळे कदाचित असेल की लोक ती व्यक्ती बघून मतदान करतात. मी पण सुरुवातीच्या काळात, म्हणजे जे लोक मला ओळखतात, मी सुरुवातीच्या काळात अनिल भाऊंचाच कार्यकर्ता होतो. वेजेगावमध्ये माझं जे घर होतं तो 2010च्या दरम्यानचा काळ आहे. माझं आयुष्यातलं पहिलं राजकीय भाषण हे बाबर गटाचं ग्रामपंचायतचं जे पॅनेल होतं, त्या पॅनेलसाठीचं माझं आयुष्यातलं पहिलं भाषण त्यावेळी मी 12वीत होतो. आणि त्याच्यानंतर मी व्यक्ती बघूनच मतदान केलेलं आहे, मी नव्हे, आपल्या मतदारसंघातल्या लोकांनी. त्याच्यानंतर मी खासदारकीला विशालदादा, त्यांना काँग्रेसनं तिकीट, जे राजकारण झालं जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये विशालदादांना तिकीट मिळालं नाही. तो एक प्रकारचा मला वाटलं अन्याय होता. तुम्हीच इंटरव्ह्यू घेतलेला होता. मी विशालदादा, माझ्या जेवढी ताकद आहे त्या ताकदीनिशी, मग सोशल मीडियाची असेल किंवा माझा जेवढा जनसंपर्क असेल ते मी केलं. त्याच्यानंतर इथं काँग्रेसला म्हणजे तिकीट देण्याचा विषयच नव्हता. शिवसेना, उद्धव ठाकरे गटाचं तिकीट चंद्रहार पाटलांना देण्यात आलं, त्याला मी विरोध केला. आज काय स्थिती आहे? आज चंद्रकांत दादा एकनाथ शिंदे गटाचे राज्याचे क्रीडा सेनेचे अध्यक्ष आहेत. म्हणजे ते निष्ठावंत शिवसैनिक होते का? तर त्याचं उत्तर काळानं दिलेलं आहे. म्हणजे मी त्यावेळी योग्य होतो हे आज लोकांना मान्य करावं लागेल. त्याच्यानंतर अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख यांचा मी खानापूर तालुक्यामध्ये किंवा आटपाडीलासुद्धा जाहीर सभांमधून, माझ्या सोशल मीडिया हँडल्सवरून किंवा व्यक्तिगत माझा जेवढा जनसंपर्क आहे, माझी जेवढी ताकद आहे त्याप्रमाणे मी अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. त्याच्यानंतर आपलं जे स्थानिक संघटनात्मक काँग्रेसची बांधणी आहे त्याच्यामध्ये कुठंतरी मला खटकत होत्या काही गोष्टी, किंवा माझ्याकडं पक्षनेतृत्वाचं लक्ष नाही, किंवा मला इथं संधी दिली जात नाही असं जाणवल्यानंतर मी थोडं वेगळा विचार केला. जे लोकांचं जसं समज असतो की बाबा आपण सत्ताधारी पक्षामध्ये गेलो तर आपली लोकांची म्हणा किंवा काही कामं होतील ह्या उद्देशानं. आणि दुसरी एक गोष्ट की तुम्ही बघितलं की आपल्या मतदारसंघामध्ये आमदार सुहासभैया बाबर आहेत. नंतर इथली नगरपालिका ही जी बराच काळ पाटील गटाकडे होती तीसुद्धा बाबर गटाने जिंकली. त्याची काय कारणं असतील ती जनतेला माहीत आहे, ती मी पुन्हा व्यक्त करण्यात काही अर्थ नाही.
आता याच- कुठेतरी सत्तेचं आपल्या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये एक केंद्रीकरण होतंय की काय असं वाटल्यामुळं मी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये वेगळा विचार केला. मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो म्हणण्यापेक्षा मी त्यावेळी इथल्या स्थानिक नेतृत्वासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर मला वाटलं की आज खरं सांगायचं तर विशालदादा पाटील हे अपक्ष खासदार निवडून आलेले आहेत. ते जर भाजपसोबत गेले असते तर त्यांना मंत्रिपद मिळू शकलं असतं किंवा काही मोठा व्यक्तिगत स्वार्थ त्यांना साधता आला असता. आज विश्वजित कदम साहेबांना खुलेआम ऑफर आहे की तुम्ही भाजपमध्ये यावं. देवाभाऊनी म्हणजे मुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यांनी उघड कार्यक्रमामध्ये ऑफर दिली. एवढी मोठी माणसं आहेत, पण ती ज्यावेळी वेगळा विचार न करून भारतीय जनता पार्टीत न जाता काँग्रेस, रक्तात काँग्रेस आहे असं म्हणत स्थिर आहेत, ठाम आहेत. कुठंतरी म्हणजे त्यांच्याकडून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यानं शिकण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून मी पुन्हा काँग्रेसमध्ये मी फार काळ काय तिथं रमलो नाही. मी परत काँग्रेसमध्ये आलो कारण माझा विचार आहे तो काँग्रेस पक्षाचा आहे. आणि आज मला खात्री वाटते की ज्या पद्धतीनं राहुल गांधी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवत आहेत, काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस येणार आहेत आणि येणारा काळ हा काँग्रेस पक्षाचा असेल. आणि सर्वसामान्य जनतेसाठी राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टी निश्चित चांगलं काम करेल अशी मी ग्वाही देतो आणि याची मला खात्री आहे. खरं तर संघर्ष हा तुमच्या कायमच वाटायला आला आहे. अजून देखील तुम्ही संघर्ष करत आहात. पण एकीकडं जर बघितलं तर आता आपल्या मतदारसंघाचा विचार केला तर सर्वच नेते हे सत्तेत आहेत आणि दुसरीकडं तुम्ही आता काँग्रेसमध्ये गेला आहे. तुमच्याकडं मोठी जबाबदारी देण्यात आली. कसं पाहता याकडे मग? ते सत्तेत आहेत, सत्तेचे लाभार्थी आहेत, पण जनतेचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांवरती ह्या आधीही आणि इथून पुढच्या काळातही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आवाज उठवत राहणार. सामना करू शकताय का त्यांना, किंवा पुढील तुमची दिशा काय असणार आहे त्यांच्या पुढं? कदाचित ह्या तालुक्यामध्ये संघटनात्मक ताकद आमची थोडी कमजोर असेल, पण पूर्ण ताकदीनिशी आणि ज्यावेळी एखादा कॉज असतो, एखादी गोष्ट असते, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला काँग्रेस पक्ष समर्थ आहे. काँग्रेस पक्षाचा खासदार इथे आहे, बाळासाहेब कदम आहेत. मोठी ताकद आहे. काँग्रेस काही छोटा पक्ष नाही. आज देशामध्ये काँग्रेसचे 100 खासदार आहेत, अक्षरशः 750च्या वर आमदार. काँग्रेस हा मोठा पक्ष असला तर या मतदारसंघात इथलं जर परिस्थिती लक्षात घेतली तर काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधले असा आरोप होतोय आणि तसं चित्र देखील दिसून आलंय. तर ते तुम्ही पुढं कसं हे करणार? कसं आहे की इथं हा आरोप होतो की काँग्रेस पार्टी ही काही लोकांच्या दावणीला बांधलेली आहे. मग इथून पुढं असं होणार नाही. इथून पुढं ज्या चुका मागच्या काळामध्ये झालेल्या आहेत ह्या होणार नाहीत. मी जरा ताकदीपेक्षा डोक्यानं राजकारण करणारा माणूस आहे. मी तुम्हाला ग्वाही देतो, येणारा खासदार म्हणजे डिलिमिटेशननंतर कदाचित खासदारांची संख्या वाढू शकते, पण येणारे दोन्ही खासदार आणि खानापूर आटपाडीचा भविष्यातील होणारा आमदार हा काँग्रेस पक्षाचाच असेल आणि तो हाताच्या चिन्हावर निवडून आलेला असेल. आणि जे आमच्यासोबत येणार नाहीत त्यांचं काय करायचं ह्याचं आमच्या डोक्यात प्लॅनिंग आहे. सगळेच पत्ते मला आत्ता खोलायचे नाहीत, पण माणसं काय आपल्याला आफ्रिकेतून आणता येत नाहीत. इथं जे गट आहेत, इथं जे लोक आहेत, इथं जे सक्रिय कार्यकर्ते आहेत, आमच्या विचारांचे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे, पुरोगामी विचारांना मानणारे जे लोक आहेत, असा कोणताही गट हा काँग्रेसमध्ये भविष्यात आलेला तुम्हाला दिसेल. तो आणण्यासाठी मी प्रयत्न 100% करणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते मनोज देवकर. काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी बातचीत करताना येणारा आमदार हा काँग्रेसचाच निश्चित असेल असं वक्तव्य केलेलं आहे. कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.